नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, धर्मादाय संघटना भरती 2025 तुमच्याकरता घेऊन होत आहे. धर्मादाय अंतर्गत अतिशय छान पदं निघालेली आहेत. गट प आणि गट क अंतर्गत ही पदं आहेत. बघूया संपूर्ण डिटेल्स. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करूया भरतीला. मित्रांनो बघा, गट प आणि गट क संवर्गातील ही पदं आहेत. एकूण पदांची संख्या 179 आहे. शैक्षणिक पात्रता जेव्हा आपण संपूर्ण जाहिरात बघूया त्यावेळेस आपण बघून घेऊ. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष हा वयोगट असेल. ओबीसी करता 3 वर्ष आणि एससी व एसटी प्रवर्ग असेल तर 5 वर्ष ही वयामध्ये सवलत असेल. वेतनसुद्धा त्या पदाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर आता बघूया जाहिरात सळ या भरतीची. तर मित्रांनो बघू शकता, धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाअंतर्गत ही जी भरती आहे ही तुम्ही बघू शकता. धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट प आणि गट क संवर्गातील ही रिक्तपदे सरळ सेवांना भरण्याकरता ही त्या ठिकाणी भरती केलेली आहे. भरतीची जी आहे आता संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. अर्ज 11/9 पासून सुरू होणार आहेत, म्हणजे ऑलरेडी सुरू झालेली आहेत, परंतु अजूनही बराच वेळ आहे. 3:10 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तर पद बघूया. बघा, पहिलं पद आहे गट ब अंतर्गत विधी सहाय्यकचं पद आहे. एकूण 3 पदं आहेत. वेतनमान बघा 41,800 येते, 1,32,300 एवढं वेतन असेल. दुसरं आहे लघुलेखक उच्च श्रेणी अंतर्गत S16चं वेतनमान 2 पदं, 44,900 येते, 1,42,400 एवढं वेतन असेल. नंतर आहे गट ब अंतर्गतच लघुलेखक कनिष्ठ श्रेणी अंतर्गत S15चं वेतन असेल. 22 पदं या ठिकाणी आहेत. 41,800 येते, 1,32,300 एवढं वेतन असेल. गट क करता पद बघा, निरीक्षक नावाचं पद आहे. S13चं वेतन असेल. 121 पदं या पदाला आहेत. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. आणि शेवटचं पद असेल वरिष्ठ लिपिक. S8चं या ठिकाणी वेतन असेल. 31 पदं आहेत. 25,500 ते 81,100 एवढं वेतन तुम्हाला वरिष्ठ लिपिक या पदाकरता तुम्हाला उपलब्ध असेल. आता अर्ज कसा करायचा आहे तर 11 तारखेपासून अर्जाला सुरुवात होणार आहे, परंतु 3 ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सवलत असेल अर्ज करायची. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. परीक्षेचा कालावधी बघा, 7 दिवस अगोदर तुम्हाला परीक्षा कधी होऊ शकेल याचं नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर असेल. मोस्ट प्रोबॅबली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच ही परीक्षा होणार आहे. हा नंबर तुमच्याकडे असू द्या, म्हणजे जर तुम्हाला काही त्रास तांत्रिक अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या अडचणी सोडवू शकता. हेल्पडेस्क नंबरसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता ॲप्लिकेशन जे आहे त्या ठिकाणी करताना परीक्षा शुल्क किती असेल तर बघा, खुला प्रवर्ग असेल तर 1,000 रुपये, मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग असेल तर 900 रुपये तुम्हाला शुल्क भरायचं आहे. सोबतच माजी सैनिक असतील किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील तर यांना कुठलंही अर्थशुल्क नसेल. आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी हे भरायचं आहे. आता इतर डिटेल्स तुम्हाला या पदाकरता भरायचे असतील तर बघा, पहिलं पद होतं विधी सहाय्यक. या ठिकाणी आपण बघितलं होतं. या ठिकाणी कुठल्या पदाला कसं आरक्षण आहे हे संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी दिली आहे. तुम्ही संपूर्ण जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, बघून घ्या. विशेष आहे या ठिकाणी आता शैक्षणिक पात्रता काय असेल तर बघा, या पहिल्या पदाकरता जे विधी सहाय्यकचं आहे या ठिकाणी संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कुठलीही अर्हता त्या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचे आहे. सोबतच खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहे. दुसरं पद जे होतं ते होतं लघुलेखक उच्च श्रेणी या अंतर्गतची 2 पदं होती. बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे केवळ. आणि लघुलेखनाचा वेग हा 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. नंतरचं बघा पद होतं या ठिकाणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी अंतर्गत. याही पद्धतीने तुम्हाला माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. नंतरचं पद होतं निरीक्षक, ज्याला सर्वात जास्त पद होती. गट क अंतर्गतचं 121 पदं होती. या ठिकाणी बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता असेल तर उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी, म्हणजे ग्रॅज्युएशनवरती हे सरळ पद तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आणि 5वं पद असेल बघा, वरिष्ठ लिपिक. एकूण 31 पदं आहेत. या ठिकाणी बघा, पदवी किंवा पदवीपेक्षा कुठलंही उच्च शिक्षण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो पदच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे किंवा यथास्थिती मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिट असणं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी त्यांनी काही गोष्टीच्या सूचना दिल्या आहेत, जसं की पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. ईमेल ID वगैरे तुमचा असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या काही सूचना आहेत ज्या तुम्हाला त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. ह्या सूचना तुम्ही नक्की बघून घ्या. सोबत इतरही गोष्टींबद्दल त्यांनी त्या ठिकाणी बराचसा उलगडा हा या जाहिरातीमध्ये केलेला आहे. वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, 18 ते 38 वर्ष हा या ठिकाणी वयाचा प्रवर्ग त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्या पदांकरता
करता आणि तो असेल 3 ऑक्टोबर 2025 हा त्यांनी त्या ठिकाणी त्याचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. इतर वयामध्ये सवलत ही नियमाप्रमाणे सरकारी नियमाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला ही उपलब्ध असेल. आता बघा या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो सिलेबससुद्धा दिलेला आहे. सिलेबस कशा पद्धतीचा आहे म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, काय करायचं आहे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी या अंतर्गत दिलेलं आहे. तो त्या अगोदर बघा निवड पद्धत बघून घ्या. निवड पद्धत कशी असेल ही त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. परीक्षा होणार आहे कशा पद्धतीची होणार आहे ही बघू शकता. तुम्हाला 25% त्या ठिकाणी पासिंग असेल आणि 25% पासिंग नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन झाल्यानंतर ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. आता बघा या ठिकाणी जी निवड सूचीमध्ये उमेदवारांची संख्या म्हणजे कुठल्या पदाला किती उमेदवार हे बोलवतील त्याचा सुद्धा तक्ता त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर महत्त्वाचं बघा जे आपण मागितलं होतं की या परीक्षेकरता तुम्हाला अभ्यासक्रम कसा असेल तर हे बघा मराठी विषय असेल, या ठिकाणी इंग्रजी असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, सामान्य ज्ञान असेल इत्यादी तुम्हाला घटक त्या ठिकाणी असतील आणि त्या प्रत्येक घटकामध्ये कुठले मुद्दे अंतर्भूत असतील हेही त्यांनी त्या ठिकाणी या अंतर्गत हे दिलेलं आहे. तर ही संपूर्ण बघा या ठिकाणी ज्यांनी कुठला सब्जेक्टमध्ये कुठले टॉपिक असतील हेही सविस्तरमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा अर्जाची तारीख ही 11 पासून सुरू झालेली आहे. शेवटची तारीख ही 3/10/2025 असेल तर लवकरात लवकर अर्ज करायला सुरुवात करा. ऑनलाईन टेस्ट तुमची त्या ठिकाणी असेल. परीक्षा शुल्क तुम्ही बघितलं खुला प्रवर्ग असेल तर 1000 रुपये, मागास प्रवर्ग असेल तर 900 रुपये, माजी सैनिकांना काहीही त्या ठिकाणी शुल्क नसेल. वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल https://charity.maharashtra.gov.in या अंतर्गत तुम्हाला ह्या भरतीकरता अर्ज हा करायचा आहे. तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अतिशय छान भरती आहे. लवकरात लवकर अर्ज करा. 12वी आणि पदवीवरती भरती आहे त्यामुळे मॅक्झिमम ॲप्लिकेशन या ठिकाणी कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत लवकरात. तोपर्यंत धन्यवाद.